हे जगदंबे, या यवनांच्या अंधतमाचा संहार करावा. सुलतानांच्या फण्यात उडवण्याचं सामर्थ्य आम्हास बहाल कर. तुला शपथ आहे या मुलखातील स्त्रियांच्या भालावरील विस्कटलेल्या कुंकवाची. तसं आता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा संगीतमय शिवचरित्र कथा व्हायला पाहिजे. कवी परमानंदानं लिहिलेलं जे शिवचरित्र आहे त्या काळात लिहिलेलं आहे आणि ते शिवाजी महाराज हयात असताना लिहिलेलं आहे, म्हणून हे सुद्धा एक अनुपुराणच आहे. शिवाजी महाराजांमुळंच अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि म्हणून त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिवाजी महाराजांची संगीतमय शिवचरित्र कथा का असू नये. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची संगीतमय शिवचरित्र कथा आपल्या गावागावात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकदा तरी होणं गरजेचं आहे. घरातले गणपती चौकात आले, पण चौकातले छत्रपती शिवाजी महाराज अजून घरात नाही गेले आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती शिवाजी महाराज घरात जाणार नाही, घरातले छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत आमच्या देवघरापर्यंत जाणार नाही आणि देवघरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार जोपर्यंत गर्भवती स्त्रीपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत पुन्हा छत्रपती जन्माला येणार नाही. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाने जगावं कसं हे शिकवल्याच्या नंतरनं शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलंत विषयावरती, इतिहासाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लेखक, कीर्तनकार, शिवचरित्रकार आणि व्याख्याते सुसेन महाराज नाईकवाडे उपस्थित आहेत. नमस्कार. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महाराजांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर महाराज, माझा पहिला प्रश्न असा राहील, 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या दिवशीचा स्वराज्यातला तो दिवस कसा असेल? तो अतिशय आनंदाचा दिवस होता. म्हणजे पाठीमागचे दिवस जर पाहिले 19 फेब्रुवारीच्या अगोदर, तर जणू संपूर्ण स्वराज्य, संपूर्ण रयत, संपूर्ण जनता एका तेजस्वी आणि ओजस्वी सूर्याची वाट पाहत होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रासाठीच नव्हे तर समग्र देशासाठी फार मोठं गॉड गिफ्ट आहे. आणि म्हणून त्यावेळी खूप मोठा आनंद उत्सव, जसं रामराज्य आलं तसं पुन्हा एकदा रामराज्य येईल असा आनंद उत्सव शिवनेरीवर त्यावेळी साजरा करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कमी वयामध्ये स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? त्यावेळी स्वराज्यामध्ये ना, म्हणजे रयतेमध्ये ना एक असंतोष निर्माण झालेला होता. म्हणजे परकीयांची आक्रमणं असायची, आया बहिणीच्या किंकाळ्या असायच्या आणि आया बहिणीच्या किंकाळ्या बंद करायच्यात, हा एक विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होताच. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मोठं प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर कोण होतं तर त्या होत्या जिजाऊ माँसाहेब. कारण पूर्वीची जी परिस्थिती होती, जिजाऊ माँसाहेबांच्या शिवबाराजे पोटात असल्यापासूनच जिजाऊ माँसाहेब समग्र रयतेवरती चाललेला अन्याय पाहत होत्या आणि तो अन्याय दूर करायचा आहे. आणि अन्याय दूर करण्यासाठी माझ्या पोटी तो ओजस्वी आणि तेजस्वी मुलगा जन्माला आला पाहिजे, ही जिजाऊ माँसाहेबांची भावना होती. आणि सगळ्यात मोठी प्रेरणा जिजाऊ माँसाहेबांपासून भेटली, तुकोबारायांपासून त्यांना भेटली. म्हणजे आपण जसं शिवाजी महाराजांना प्रेरणा स्रोत मानतो, तसे शिवाजी महाराज जिजाऊंना प्रेरणा स्रोत मानत होते. महाराज, आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला जातो, त्यांच्या स्मारक उभं करण्यासाठी विरोध केला जातो. ज्या छत्रपतींनी आम्हाला जगण्याचा हक्क दिला, हिंदू म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण बोलतोय किंवा आम्ही इथं बसलोय, त्यांच्याच प्रतिमांना विरोध केला जातो. याविषयी काय सांगाल? पहिली गोष्ट तुम्ही जे बोललाय की
हिंदू म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज आपण फक्त हिंदूपुरतेच मर्यादित बी नाही ठेवायचे. आपला धर्म आहे तो तर श्रेष्ठ आहेच, पण छत्रपती शिवाजी महाराजाला फक्त हिंदू धर्मापुरतंच मर्यादित आपण नाही ठेवायचं, किंवा हिंदूचा राजा म्हणून त्याला एका धर्मापुरतं मर्यादित नाही ठेवायचं, किंवा अमुक जातीचा राजा म्हणून त्याला एका जातीपुरतं मर्यादित नाही ठेवायचं. तो 18 पगड जातीचा राजा आणि सगळ्या धर्मातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आपलेसे वाटतात. सगळ्या धर्मातल्या लोकांना, सगळ्या जातीतल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आपलेसे वाटतात. पण दुर्दैवानं काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जो विरोध होतो, आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध होण्यासाठी कारणीभूत सुद्धा आपणच आहोत. म्हणजे अशा जाग्यावर आपण जायचंच नको. आता साधी गोष्ट सांगतो ना तुम्हाला, आपण त्या जाग्यावर बसतो शक्यतो कुठं कार्यक्रमात गेलं तर, की ज्या जागेवरनं तुम्हाला कुणी उठ म्हणणार नाही, अशा जागेवर बसावं माणसानं की त्या जागेवरून कुणी उठ म्हणू नये. मग शिवाजी महाराजांचा पुतळा एका जागेवर बसवायचा, पुन्हा काही लोकांनी विरोध करायचा, पुन्हा तो पुतळा दुसरीकडे न्यायचा. आपण शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना हा विचार करत नाही, म्हणून पुन्हा शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे न्यावा लागतोय. हे आपणच आपल्या राजाची विटंबना करतोय. म्हणजे आपल्या पुतळ्या बसवण्याच्या कारणावरून जर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा, माझ्या उभ्या आयुष्यात असं कधी झालं नाही, पण आज दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा वाईट कमेंट ऐकायला भेटायला लागल्या. हे दुर्दैव आहे. आणि कुणामुळं वाईट कमेंट, म्हणजे शिवाजी महाराजावर सुद्धा लोक वाईट कमेंट करायला लागले, तर हे दुर्दैव आहे. आणि हे कुणामुळं व्हायला लागलं तर हे आपल्यामुळं व्हायला लागले. आपला द्वेष करता करता छत्रपती शिवाजी महाराजांचा जर लोक द्वेष करत असतील तर शिवाजी महाराजांनी उभी आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलं. आपण वाद निर्माण करून त्यांच्यापासून माणसं तुटता कामा नयेत. तो कोणी एका जातीचा राजा नाही, तो कोणी एका धर्माचा राजा नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवताना अगोदर लोकांना एकत्र करणे, 18 पगड जातीच्या सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना एकत्र करणे, आणि मग मात्र तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं बसवला पाहिजे. पुन्हा त्या जागेवरून पुतळा उठवता कामा नये. नाहीतर आपणच पुतळा बसवण्याच्या नावाखाली आपण शिवाजी महाराजांची विटंबना करायला लागलो आणि लोकांपासून शिवाजी महाराज आपण दूर घेऊन जायला लागलो. आणि म्हणून आपण ते दूर न घेता शिवाजी महाराजांनी उभी हयातभर माणसं जोडण्याचं काम केलं. आपण त्यांच्यापासून माणसं तोडायला नको. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वराज्य प्रथम स्थानी ठेवलं आणि त्याच्यासाठी त्यांच्यावरती अनेक जीव घेणे प्रसंग आले. त्यांचा सामना त्यांनी कसा केला? हे बघा, इतिहासात जर तुम्ही इतिहास वाचला तर लक्षात येतं, छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्यासोबत आपल्यासारखा दिसणारा एक माणूस नेहमी ठेवायचे. एक चाल ते पुन्हा करत नव्हते, पण त्यांच्यासारखा एक दिसणारा मावळा नेहमी सोबत ठेवत होते. मग तो शिवाकाशीचा प्रसंग असो, आग्र्यातून सुटताना सुद्धा तोच, पण ती जशाच तशी ॲज इट इज पुनरावृत्ती नाही. इकडं वेगळं, तिकडं माणूस वेगळा, तिकडची रणनीती वेगळी, तिकडची युद्धनीती वेगळी. आणि म्हणून शिवाजी महाराज संकटाचा सामना करताना आपल्यासारखा एक माणूस हुबेहूब दिसणारा कायम सोबत ठेवत होते. आणि एक गोष्ट शिकण्यासारखी आहे शिवचरित्रातून, माणसं शिवाजी महाराजांच्या सोबत किती आहे यापेक्षा शिवाजी महाराजांच्या जवळची जी माणसं होते ना, सातत्यानं सावलीप्रमाणे वागणारे, ते प्रचंड विश्वासू होते. आज आपण शिकलं पाहिजे, आपल्या जवळचे सावलीप्रमाणे वागणारे मित्र आपल्या जीवावर बेतलं तर दुश्मनाचा वार आपल्या छातीवर घेणारे पाहिजेत, पण मित्र हे पाठीत वार करणारे नसले पाहिजे. शिवाजी महाराजांनी विश्वासू माणसं कमवले होते. महाराज तुम्ही जा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेनं त्यांचे मित्रसुद्धा त्यांच्यासोबत लढायला तयार होते. मावळे म्हणजे मित्रच होते त्यांचे, त्यांच्यासोबत मैत्री करत होते शिवबाराजे. आणि म्हणून शिवबाराजांच्या स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये जे जे काही प्रसंग आले जीव घेणे, त्यावेळी मावळे पुढे गेलेत. कमी सैन्य असून सुद्धा त्यांनी मोठ्या सैन्यासमोर हार पत्करली नाही. कुठलंही युद्ध त्यांनी हारलं नाही असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. अतिशय म्हणजे तुटपुंजा लोकांमध्ये तुटपुंज सैन्य कमी, म्हणूनच मुठभर मावळ्यांनी ढिगभर मोगलांना सुद्धा नाउमेद केलं. असं आपण इतिहासामध्ये ऐकतो की लोक तुमच्यासोबत किती आहे ते महत्त्वाचं नाही, तुमच्यासोबतची लोक जिद्दीनं पेटून उठलेली पाहिजे, आतून पेटून उठले पाहिजे. आणि हे स्वराज्यासाठी होतं ना, हे कोणी एकट्यासाठी नव्हतं, म्हणजे भोसल्यांसाठी नव्हतं. हे भोसल्यांसाठी असतं तर स्वराज्य निर्माण
नसतं केलं, भोसलेशाही निर्माण केली असती. हे स्वराज्य आहे. स्व म्हणजे आपलं, तुमचं, आमचं, सगळ्यांचं राज्य आहे. आणि म्हणून सगळी 18 पगड जातीचे लोक त्यांच्यासोबत लढत होते. आणि त्या 18 पगड जातीच्या लोकांना एक नाव होतं आणि त्या नाव आहे 3 अक्षरी मावळा. त्याच्यामध्ये त्याच्या जातीचं काही देणं घेणं नाही. अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असा कोणता प्रसंग आहे की तो तुम्हाला प्रेरणादायी वाटतो किंवा त्याच्यातनं आपल्याला प्रेरणा घेता यावी? पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नाविलाजानं सगळं स्वराज्य परत द्यावं लागलं होतं. सगळं काही संपून गेलं आहे आणि पुन्हा एकदा भरारी घ्यायची. म्हणजे आयुष्यात माणसानं कमावलेली प्रॉपर्टी जर काही कारणास्तव आणि काही अपघातानं म्हणा ती प्रॉपर्टी जर गेली किंवा आपण फसले गेलो तर आपण नाउमेद होतो, आपला आत्मविश्वास नाहीसा होतो आणि इथून पुढे मात्र आपल्याला काही करण्याची इच्छाच राहत नाही. म्हणजे आता कमवायचंच नको इतकं वैराग्य माणसाला निर्माण होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोट दिलेत, सगळं तहामध्ये दिलं आहे. आणि हे दिलंय का तर वडिलांच्या सुटकेसाठी दिले. म्हणजे स्वराज्य एकीकडं आणि स्वराज्याची संकल्पना मांडणारे शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेब एकीकडं. एका पारड्यामध्ये शिवाजी महाराजांनी आईवडिलांना टाकावं आणि एका पारड्यामध्ये स्वराज्य टाकावं. तर आईवडिलांचं पारडं छत्रपती शिवाजी महाराजांचं नेहमी जड होतं. यातून एक प्रेरणा तरुणांना घेतली पाहिजे. मायबाप एकीकडं आणि प्रॉपर्टी एकीकडं. अख्ख्या प्रॉपर्टीपेक्षा तुमच्या मायबापांचं वजन जास्त आहे हे छत्रपतींनी त्यावेळी जगून दाखवलं आहे. आणि म्हणून सगळी प्रॉपर्टीच होती ही. सगळं स्वराज्यातले जवळपास सगळे किल्ले गेले होते. आता शिल्लक काही राहिलं नव्हतं. जवळपास सगळे किल्ले दिले आणि तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज नाउमेद झाले नाही. पुन्हा सुरू झालं. म्हणजे फिनिक्स पक्षालाही लाजवेल इतकं पुन्हा भरारी मारण्याचं धाडस आणि इतकी चिकाटी, इतकी जिद्द छत्रपतींमध्ये पाहायला मिळते. म्हणून छत्रपती तुमचं, आमचं, सगळ्यांचं. थोडंसं गेल्यानंतर लोक खचतात, लगेच खचायला लागले, लगेच नर्वस व्हायला लागले. गेलं माझं, संपलं माझं. इथं परीक्षेत नापास झालं तर पोरगं फाशी घ्यायला लागले. नक्कीच. ज्यावेळी महाराज अफजल खानाचं संकट या स्वराज्यावरती चालून आलं त्याच वेळी एकीकडे माता सईराणीबाई साहेबांचा त्या ठिकाणी निधन झालं. एकीकडे हे दुःख महाराजांच्या मनामध्ये होतं आणि एकीकडे हे संकट स्वराज्यावरती चालून आलं होतं. महाराजांच्या मनातला तो प्रसंग कसा होता? महाराजांचं जगणं हे स्वतःच्या पत्नीसाठी नाही, स्वतःच्या मुलासाठी नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी नाही किंवा भोसले घराण्यासाठी नाही. महाराजांचं जगणंच मुळात रयतेसाठी होतं आणि रयतेला संपून टाकणारं संकट महाराष्ट्रावर आलं होतं, स्वराज्यावर आलं होतं. अफजल खान हा रयतेची नासधूस करत होता आणि म्हणून अफजल खान संपवणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं स्वतःचं घर नाही, स्वतःचं पोट नाही. शिवाजी महाराजांचं ब्रीदच आहे ना, सर्वास पोटास लावणे आहे. मग जर सगळ्यांना पोटाला लावायचं आहे, सगळ्यांसाठी जगायचं आहे तर मग मात्र आपल्या घरातले दुःख बाजूला ठेवावे लागतील. आपल्या घरात जर छोटंसं काही दुःख उद्भवलं तर आपण आपल्या जे नेहमी सातत्यानं जे काम करायचं आहे आपल्या करिअरमधलं आपण ते काही दिवस बाजूला ठेवतो. पण शिवाजी महाराजांना त्यांच्या करिअरमध्ये जे काम करायचं होतं ते काम अधिक महत्त्वाचं आहे. घर नंतर, मुलं बाळानंतर, पत्नीनंतर, पण अगोदर स्वराज्याला प्राधान्य दिलं होतं त्यांनी. म्हणून त्यांना या दुःखाचं तर वाटलं, दुःख तर होतंच, पण दुःखालाही सामोरे जायचं आहे आणि इकडे अफजल खानाला मारायचं आहे. अशी गडकिल्ल्यांचा वापर करून महाराज युद्धनीती कशी आखायचे? हे बघा, गड किल्ल्यांचा, डोंगरांचा, झाडांचा, इथल्या पाला पाचोळ्याचा सुद्धा वापर छत्रपतींनी केला. तुम्ही काही चित्रपटामध्ये पाहताय बघा, असं खाली खड्डा करून बसलेले दाखवलेत आणि अचानक कोणीतरी आले की खाली खड्ड्यात वर पाचोळा टाकून घेतलाय आणि अचानक जमिनीतूनच कोणीतरी बाहेर निघला माणूस. ही जी चित्रपटामध्ये दाखवलं जाते काही, ही संकल्पना शिवचरित्रातली आहे. म्हणजे मुठभर मावळ्यांना सोबत घ्यायचं, इथल्या आडवाटा आहेत, आडवाटेला कमी मावळेत बसायचं आहे. म्हणजे गडकोटाकडे जाणाऱ्या छोट्या छोट्या अरुंद रस्ते आहेत आणि त्यानं जर गनिम यायला लागला, आपल्याकडे तर लोक कमी असतील, तर अशा पद्धतीनं ते म्हणजे डोंगराचा सुद्धा उपयोग. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भलेही तोफखाना कमी होता, पण
वरूनच दगडाचा मारा करणारी माणसं होती. गडांचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिम वर येत असेल तर वरूनच दगडाचा मारा करायचा. आपल्याकडं काय आहे? दगड आहेत. आपल्याकडं काय आहे? लाकडं आहेत. आपल्याकडं जे आहे त्याचं भांडवल करायचं. मग तर गडकोट आहेत ना आपल्याकडं, त्या गडकोटाचं सुद्धा योग्य ते पद्धतीनं शिवाजी महाराजांनी नियोजन केलं आणि दुर्गम होते म्हणून बघा, आपल्याकडं गडकोट होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसत होते. म्हणजे शिवाजी महाराज घोड्यावर बसून लढायला जात होते. आजही बघा शिवाजी महाराजांचा प्रत्येक चौका जो पुतळा दिसतोय ना, तर तो घोड्यावरला आहे. तो हत्तीवरला का नाही? हे बाकीचे राजे महाराजे तर हत्तीवर बसायचे, शिवाजी महाराज घोड्यावरच का बसायचे? तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जे काही गडकोट होते ते गडकोट आपल्याला या गडकोटाच्या भोवती फिरायचं आहे, गडकोटावरती जायचं आहे. आणि त्या स्वराज्यामध्ये जे 12 मावळ आहे ते खूप दुर्गम आहे, खडतर भाग आहे, गडकोटांचा भाग आहे, डोंगर रांगाची, तिथं घोडे चालतात, हत्ती चालत नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. ते हत्तीवर बसून जात नव्हते लढायला, पण लढायला जाताना घोड्यावरच जायचे. दुसरी एक महत्त्वाचं कारण आहे, घोड्याला वेग आहे, हत्तीला वेग नाही. महाराज तुम्ही आत्ताच म्हणले 12 मावळ प्रांत, नक्की 12 मावळ प्रांत हा काय आहे? या सुरुवात इथून आहे. हे जे मावळ आहे ना, पुण्याच्या भोवतालचे सगळे 12 मावळ आहेत एकूण, आणि स्वराज्याची सुरुवातच या 12 मावळमधून आहे. आणि म्हणून हे जे आता बघा तुम्ही इकडं जर गेलं ना, इकडं रडतोंडीचा घाट म्हणून येतो बघा, तिकडं यायला रोज जाणाऱ्या माणसाला सुद्धा त्या घाटात जायला लागलं की माणूस रडकुंडीला यायचा. प्रतापगडाच्या जवळ तो घाट आहे. तो घाट आहे. मग ह्या ज्या गनिमाला इकडे यावं लागायचं ना, ते परेशान व्हायचे. आणि शिवाजी महाराजांच्या जे काही रोजची जाणारी मावळे आहेत त्यांना मात्र प्रचंड सराव असायचा. म्हणून इथल्या गडकोटांचा उपयोग सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या पद्धतीनं करून घेतला. महाराजांच्या काळातला शेतकरी सुखी होता. जिजामातांनी शेतामध्ये सोन्याचं नांगर फिरवलं. पण आजच्या काळात जर आपण शेतकऱ्याची परिस्थिती कुठेतरी बघितली तर खूप वाईट अवस्था आहे. काय केलं पाहिजे, किंवा सरकारने त्यांच्याकडनं काय प्रेरणा घेतली पाहिजे, महाराजांकडनं काय करावं लागेल शेतकऱ्यांसाठी? छत्रपतींचं नाव घेऊन आपलं राज्य येतंय, पण त्या राज्यात जो शेतकरी सुखी होता तो आज शेतकरी सुखी नाही. छत्रपतींचं नाव घेऊन निवडूनही येईल कुठलंही शासन असेल ते, पण छत्रपतीच्याच नावाने निवडून येतं की तसं आदर्श राज्य आम्ही निर्माण करू असं दाखवलं जातंय. पण त्यावेळेसचा शेतकरी, शिवबाराजे तेव्हा बैलजोडी द्यायचे, नांगर द्यायचे, अवजारे द्यायचे, आणि शेती पिकली तरच शेतसारा घ्यायची, आणि नाही पिकली तर त्याच्यामधून काही घेत नव्हते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आता कर्ज म्हणतो ना, पीक कर्ज वगैरे, कर्ज कधीच दिलं नाही शिवाजी महाराजांनी. शेतीला जे लागतं ते दिलं. आज जर आपल्याला पुन्हा ते अनुकरण करायचं असेल तर शेतकऱ्याला मोफत वीज देणं गरजेचं आहे, शेतकऱ्याला अवजारे देणं गरजेचं आहे, शेतकऱ्याला अधिकची सबसिडी, ते म्हणजे आता नवीन आधुनिकमध्ये ट्रॅक्टर वगैरे आले त्याच्यावर जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला पीक कर्ज नाही दिलं तरी चालेल, पण त्याच्या शेतमालाला चांगला भाव दिला पाहिजे. पुन्हा पुन्हा कर्जात अडकवू नका. त्याला कर्ज घ्यायची सवय शेतकऱ्याला नका लावू. शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव द्या. जर रास्त भाव त्याला मिळाला, त्याच्या कष्टाचं योग्य चीज होईल, त्यांना कर्ज काढायची वेळ येणारच नाही ना. जर महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर हा महाराष्ट्र कसा असता, महाराष्ट्राचं चित्र कसं असतं? एक काल्पनिकरित्या बघा. आज 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 शेतकरी सुखी राहिला असता. आज शेतकऱ्याचे वेगळे दिवस दिसले असते. म्हणजे आताची जी परिस्थिती आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, आहेरे विरुद्ध नाहिरेची दरी खूप झाली आहे. म्हणजे एकीकडं गरिबी प्रचंड आणि एकीकडं श्रीमंत प्रचंड आहेत, तर यातली दरी कमी झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकऱ्या गेल्यात. आता शिवाजी महाराजांनी नक्कीच तरुणांसाठी काहीतरी केलं असतं. म्हणजे आज आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांची, नोकऱ्या संपत चालल्यात, आणि जशा नोकऱ्या संपत चालल्यात तसे बेकार मुलांची संख्या वाढत चालली, आणि जशी बेकार मुलांची संख्या वाढत चालली तशी लग्न न होणारी मुलंसुद्धा आता बरीच आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे की तो होरपळत चाललेला तरुण वाचवण्यासाठी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा असणं गरजेचं आहे. कारण यथा राजा तथा प्रजा. शिवाजी महाराज यांच्या स्वभावामध्ये कोणते गुण होते? दमदारपणा. तुम्ही जर तुलना करू नये, पण जर तुलना केली ना, छत्रपती शिवाजी महाराज हे दमदार होते आणि संभाजी महाराज
तर थोडंसं क्विक निर्णय घेणारे होते, लगेच निर्णय घेणारे होते. आणि शिवाजी महाराज सगळ्यांना सामावून घेत होते. म्हणून एक गोष्ट शिवाजी महाराजांच्या स्वभावातली खूप भावणारी, की सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे, सगळ्याचं ऐकून घ्यायचं आहे. म्हणून देवाला न मानणारा माणूससुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाला मानतो. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मग पुरोगामी, प्रतिगामी सगळ्याच विचारांची लोक शिवाजी महाराजाला मानतात. सगळ्या विचारांची, सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची. कारण सगळ्याला सामावून घेण्याचा जो त्यांचा स्वभाव होता, दमदारपणा म्हणू आपण त्याला. म्हणजे शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांच्या स्वभाव वैशिष्ट्य जर सांगायला गेलं, शिवाजी महाराज हे दमदार होते आणि संभाजी महाराज हे ध्येयवादी होते. म्हणजे निष्ठावान होते, मिळवलेलं जाऊ द्यायचं नाही. शिवाजी महाराज तर सगळ्यांना सामावून घेणाराच त्यांचा स्वभाव होता. खरं तर स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला किंवा कोणत्या अडचणी त्यांना समोर होत्या? सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे आपली लोक आपल्याला राजाच म्हणायला तयार नव्हते. ही एक मोठी अडचण स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांना होती. आणि ही फक्त छत्रपतींनाच नव्हती, ही सगळ्यांनाच होती. म्हणजे तुकोबारायांना सुद्धा तुम्ही कसले महाराज असं म्हणणारे तिथलेच लोक होते. आणि म्हणून जास्त काळ तुकोबारायांना देहूत थांबवत नव्हतं. मग ते भंडाऱ्यावरती, भामचंद्रावरती गेलेल्या आपण ऐकलं. गाव सोडून थोडंसं दूर जाणं. शिवाजी महाराजांना तुम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे असं म्हणणारी सगळ्यात मोठी अडचण. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मोठा होताना सगळ्यात मोठी अडचण असते ती आपल्या माणसाची. बाहेरचे लोक आपल्यावर आक्रमण करतील, पण आपल्या लोकांचे आक्रमणं आपल्याला फार दुःख देतात. बाहेरच्या लोकांचे आक्रमणं आपल्याला शारीरिकदृष्ट्या हरवतीलही, पण आपल्या माणसानं आतून केलेलं आक्रमण आपल्याला आतून हरवत असतं. आणि म्हणून हेही संकट होतं. आणि स्वराज्यावर तर 5-5 शाह्या येत होत्या, त्याही सांभाळायच्या होत्या. आणि इथल्या रयतेला सुखी करायचं होतं. म्हणून आपल्याशीही लढायचं आहे आणि परकीयांशी लढायचं आहे. ही फार मोठी अडचण छत्रपती शिवाजी महाराज, मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसायचे. आज ते सिंहासन आपण पाहू शकत नाही. नेमकं त्या सिंहासनाचं काय झालं असावं? छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण्याचं सोन्याचं सिंहासन आता आणखीन अनेक तरुणांची ती अभिलाषा आहे, आशा आहे. आणि अशा काही इतिहासामध्ये असे काही प्रश्न आहेत की मग ती तलवारीचं काय झालं, मग ते सिंहासनाचं काय झालं. तलवार नेमकी कोणती, मग ती भवानी असू द्यात, जगदंबा असू द्यात, त्या तलवारीचं काय झालं, सिंहासनाचं काय झालं. पण एक दुर्दैव सांगतो, आपलं, तुमचं, आमचं, सगळ्यांचंच, ते सिंहासन असू द्यात, तलवार असू द्यात, वाघनखं असू द्यात, ते परत महाराष्ट्रात आले की नाही, त्या वाघनखांचं काय झालं. पण मला वाटतं याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज तरुणांच्या डोक्यात गेले नाहीत, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता तुमचं वाघनखं असू द्यात, तुमचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन असू द्यात, किंवा शिवाजी महाराजांची जयंती नेमक्या कोणत्या तारखेला असलेली असू द्यात, किंवा वाघ्या कुत्र्याचं प्रकरण असू द्यात, हे जे सगळे शिवाजी महाराजांच्या, एक गोष्ट बोलतो आता आलं ओघाला म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये महाराजांना त्रास तर झालाच, पण आजही आपण फक्त वादाच्याच गोष्टी चघळत राहिलो. आणि म्हणून आपल्या शिवाजी महाराजांच्या चांगल्या म्हणजे कर्तृत्वाकडे लक्ष कोणाचं जात नाही. तर एखाद्याने शिवरायांच्या बाबतीतले चांगल्या गोष्टी समोर आणल्या, त्याला कधी जास्तीत जास्त सपोर्ट केला जात नाही. काय वाटतं तुम्हाला? माणसाला एक सवय असते बघा, कीर्तनकारानं किती चांगलं कीर्तन करू द्या, ते चांगलं काय केलं हे लोकांपर्यंत जात नाही. एखादा कीर्तनकार पट्टी सोडून बोलला ते लवकर व्हायरल होतं. निगेटिव्ह गोष्टी व्हायरल नाही करायच्या म्हटलं तरी होतात, पॉझिटिव्ह गोष्टी लवकर होत नाहीत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कित्येक प्रसंग आहेत की आपल्याला पावला पावला शिकवणार आहेत, त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. अमुक काय झालं, तमुक काय झालं, त्या वादाचं काय झालं. आणि तुम्ही आम्ही इतके नकारात्मक झालोय ना की भूतकाळातले वादसुद्धा चगळीत बसायची सवय आपल्याला लागली आहे. म्हणजे भूतकाळातून इतिहास कशासाठी असतो? इतिहास हा भूतकाळातल्या गोष्टीतून शिकण्यासाठी असतो. इतिहास हा वाद चगळीत बसण्यासाठी नसतो. आपण इतिहासातून काय शिकतो का नुसतं आपण वादच चगळीत बसणार आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आताच आपण सिंहासनाचा मुद्दा काढला. महाराजांचं त्यावेळी राज्याभिषेक सोहळा झाला. तो सोहळा कसा असेल, तो दिवस कसा असेल, त्या दिवसाचं
म्हणजे काय तो कसा दिवस असेल? स्वराज्य उभं होतं, महाराज शिवाजी महाराजांना राजा म्हणत होते, पण लिगली नव्हतं हे सगळं. म्हणजे लिगली ज्यावेळेस झालं ते 6 जून 1674 पासून आपल्याला म्हणजे जे काही त्यावेळेसच्या रीतिरिवाजानुसार काही गोष्टी करायच्यात त्या गोष्टीला एक बंधन होतं कुठंतरी. म्हणजे सारखं सारखं छत्रपती शिवाजी महाराजांना हिनवलं पण जात होतं की तुम्ही लिगली राजा कुठे आहे. आणि म्हणून लिगलीपणा जो असतो, आजही आपण एखादी गोष्ट लिगली करायची असेल तर ती डॉक्युमेंटली ती पूर्ण असली पाहिजे. तसं ते स्वराज्य झालं ना सुरू आता 6 जून 1674 पासून ते त्या काळाच्या नियमानुसार, त्या काळाच्या कायद्यानुसार, त्या काळाच्या रिवाजानुसार ते लिगली झालं. आणि तो जो दिवस होता रायगडावरला तो अतिशय आनंदाचा, म्हणजे स्वर्गासारखं सुख रायगडावरती होतं. आणि ती रचना वगैरे तुम्हाला तर माहिती आहे, सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बोलत होते आणि समग्र सभागृहामध्ये ते ऐकायला जात होतं. आणि ती टेक्नॉलॉजी शिवाजी महाराजांच्या म्हणजे तो जे आर्किटेक्ट असतील त्यांची. आणि शिवाजी महाराज एक उत्तम इंजिनियर होते. शिवाजी महाराजांचा सुद्धा याच्यामध्ये फार मोठा वाटा होता. मग ते आपले रायगडाचं बांधकाम हिरोजी इंदलकर, म्हणजे हे सगळे उत्तम इंजिनियर होते. आणि ते वैभव वेगळं होतं. म्हणजे स्वर्गाचं सुख म्हणजे रायगड म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. आणि म्हणून माणसानं ना एकदा तरी आयुष्यातून तो रायगड पाहायला पाहिजे, एकदा तरी आयुष्यातून. महाराज तुम्ही आत्ता म्हटलात की कुठलीही टेक्नॉलॉजी नसताना तिथे महाराजांचा आवाज पूर्ण त्या सभेमध्ये असायचा. ती टेक्नॉलॉजी आजही रायगडावरती पाहता येते. हां, आजही गेलो आपण तर तिथं पाठीमागच्या कोपऱ्यातून जर आपण कागद वगैरे फाडला, तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये रील्समध्ये, तर कागद फाडला कोणी खोकरलं तर ते सिंहासनापर्यंत ऐकायला जातं. महाराज शिवछत्रपतींनी आज या भारताला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. युद्धनौका त्यांनी त्या काळात बांधलेल्या होत्या, त्यांची ती संकल्पना होती आणि तीच संकल्पना आजही चालू आहे. काय सांगाल? महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. बघा, त्या काळी युद्ध करणं या सगळ्यांच्या डोक्यात होतं, पण शिवाजी महाराजांच्या डोक्यात युद्धाशिवाय वेगळं काय होतं, तर युद्धाशिवाय वेगळं आपलं सुद्धा आरमार असलं पाहिजे. आरमार तर युद्धासाठी उपयोगात येईलच, पण ते कमर्शियल आरमार सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे फक्त युद्ध करण्यासाठीच आरमार नाही, तर व्यापाराचं सुद्धा आरमार असलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळी व्यापाराला सुद्धा चालना दिली. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा काळ तर जास्त आरमाराकडं त्यांचं फोकस होतं. म्हणजे आपली लोक व्यापारी सुद्धा झाली पाहिजे. बाहेरचे लोक यायचे, इथं व्यापार करायचे, आपला व्यापार झाला पाहिजे, आपला व्यापार वाढला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात व्यापारावर सुद्धा भर दिलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्यासाठी आरमार होतो. महाराज, आपण ऐकत असतो की महाराजांना तलवार भवानी मातेने दिली. ती खरंच काल्पनिक कथा आहे की खरंच असं झालं असावं? या ज्या काही गोष्टी आहेत ना, मी पुन्हा बोललो, याच्यापूर्वी बोललो, भवानी मातेनं दिली एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतं आणि दुसरीकडे वाचायला लागला तर जिजाऊ माँसाहेबानं शिवाजी महाराजांसाठी ती चांगल्या धाटणीची तलवार खास शिवाजी महाराजांसाठी भरपूर पैसे देऊन विकत घेतली, असंही तुम्हाला वाचायला भेटतं, ऐकायला भेटतं. पण आपण चला शिवाजी महाराजांची तलवार विकत घेतली का भवानी मातेनं दिली याच्या पलीकडं जाऊन थोडासा विचार केला तर लढाया शिवाजी महाराजांच्या आयुष्यात लढायाच थोड्या कमी होत्या, पण फोकस लढायावर आहे, फोकस तलवारीवर आहे. म्हणजे तलवारीच्या मागं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मनगट आणि मेंदू होता ना, तो जास्त फोकस करायला पाहिजे त्यावर. आग्र्यात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं आणि तिथून त्यांची जी सुटका झाली, त्यांनी जी केली, तो प्रसंग नेमका काय होता आणि ती सुटका त्यांनी कशी करून घेतली? आग्र्यातून सुटका हा आता थोडक्यात सांगण्याचा विषय नाही, पण थोडक्यात सांगतो. आपल्यासारखाच दिसणारा एक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत नेहमी असायचा. याच्यापूर्वी मी सांगितलं हिरोजी, शिवाजी महाराजांच्या सोबत हिरोजी. आणि आपल्यासारखा दिसणारा हिरोजी होता तो वेश बदलून, म्हणजे मदारी मेहतर गेला औषधासाठी, हिरोजीसुद्धा पुन्हा औषधासाठी म्हणूनच गेले. आणि औषधासाठी म्हणून गेलेले परत औषधाला सुद्धा सापडले नाही.
असा इतिहास आहे. आपल्यासारखा दिसणारा माणूस याच्यासाठीच नेहमी सोबत ठेवत होते. आणि जो अहंकार होता औरंगजेबाचा की माझ्या कैदेतून आता कोणी सुटू शकत नाही, तो शिवाजी महाराजांनी डोक्यानं लढून दाखवलं की सहज याच्यातून मी बाहेर पडू शकतो. म्हणजे इथं ताकद दाखवून चालत नव्हतं. आपण गेलोय आग्र्यामध्ये, तिथं त्यांच्या लोकांचा गराडा आहे आणि आता आपण इथं ताकद दाखवून चालणार नाही, तर आपण इथं बुद्धीनं लढलं पाहिजे, आपण डोक्यानं लढलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या निवडक आधी तर लोकांना पाठवून दिलं आणि मग सरते शेवटी संभाजी महाराज आणि शिवबाराजे या ठिकाणाहून बाहेर पडले. त्यांच्या आयुष्यातला असा कोणता प्रसंग आहे की आजच्या तरुणांना तो विषय आजही प्रेरणा देऊ शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एकच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग प्रेरणा देतो. मग अफजल खान हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे अफजल खानाला मारलं. पण एक गोष्ट शिकली पाहिजे तरुणांनी आजच्या, अफजल खानाला मारलं आणि शिवाजी महाराज आनंदोत्सव करत बसले असं ऐकलं नाही आपण, कधी असं वाचलं नाही आणि करत बसले बी नाही. म्हणजे अफजल खान झालं की लगेच पन्हाळ झालं की लगेच विशाळगड आणि हे झालं की लगेच लाल महाल. ही जी साखळी आहे ना, एक विजय झाला म्हणून हुरळून जायचं नाही. एकदा जिंकलो, एक जीत से असं काहीतरी म्हणतात, एक जीत से कोई सिकंदर नाही होता. एकदा जिंकला म्हणून माणूस मोठा होत नसतो. सातत्यानं जिंकत राहिलं पाहिजे. जिंकण्याची साखळी ही सातत्यानं फिरतच राहिली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासारखा हा गुण आहे की कधीच त्यांनी एका विजयाचा आनंदोत्सव केला नाही. एक विजय झाला की दुसरा विजय, दुसरा झाला की तिसरा विजय, म्हणजे विजयावर विजय मिळवत राहणं, आनंदोत्सव साजरा करत बसले नाहीत. महाराज, माझा आता हा शेवटचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतला. इतिहास अनेक आहेत, इतिहासकार अनेक आहेत, पण तुमच्या अभ्यासातून असा कुठला विषय आहे का की जो अजूनही लोकांना माहिती नसावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतला? शिवाजी महाराजांच्या बाबतीत अनेक गोष्टी लोकांपर्यंत गेल्या, पण लोकांना माहीत नसलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुकोबारायांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रभाव होता आणि शिवाजी महाराजांनी स्वतः अभंग लिहिला होता, हे लोकांपर्यंत आणखीन गेलेलं नाही. म्हणजे या वादाच्या गोष्टी लोक चगळत बसले, पण शिवाजी महाराजांनी अभंग लिहिला हे लोकांना माहीत नाही. शिवाजी महाराजावर बोलणाऱ्या लोकांनाही माहीत नाही आणि ऐकणाऱ्या शिवभक्तांनाही माहीत नाही की शिवाजी महाराजांनी अभंग लिहिला म्हणून. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अभंग लिहिला, तो अभंग असा आहे: नाशिवंत सुखासाठी अंतरले जगजेटी, नाही नाही याती गोडी, लक्ष 84ची जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, शिवराज सांगे जना म्या तो सोडी येली वासना. मनुष्य जन्माच्या या ज्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या आहेत या कोणालाही चुकलेल्या नाहीत. अशा आशयाचा अभंग छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिला. तो अभंग तंजावरच्या सरस्वती महालामध्ये तिथं जतन करून ठेवलेला, फ्रेम करून ठेवलेला आहे तो अभंग. म्हणजे या गोष्टी शिवाजी महाराजांच्या लोकांपर्यंत गेलेल्या नाही आहेत आणि त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आणि म्हणून मी म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं पाहिजे, अखंड हरिनाम सप्ताहात बोललं पाहिजे. आता त्यांच्या जीवनावर कथासुद्धा व्हायला पाहिजेत. म्हणजे जसं की भागवत कथा होते, रामायण होतं, आपण श्रीमद भागवत कथा ऐकलं, शिवपुराण कथा ऐकली, भागवत ऐकलं, तसं आता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा संगीतमय शिवचरित्र कथा व्हायला पाहिजे. आता यामध्ये काही लोक बोलतील की नाही, पुराणं सांगणं गरजेचं असतं सप्ताहामध्ये, पण हे सुद्धा अनुपुराणच आहे. कवी परमानंदानं लिहिलेलं जे शिवचरित्र आहे त्या काळात लिहिलेलं आहे आणि ते शिवाजी महाराज हयात असताना लिहिलेलं आहे, म्हणून हे सुद्धा एक अनुपुराणच आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये व्हायला पाहिजे. काही लोकांना नको वाटतं, पण मी अतिशय नम्रपणे सांगतो, शिवाजी महाराजांमुळंच अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि म्हणून त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिवाजी महाराजांची संगीतमय शिवचरित्र कथा का असू नये. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची संगीतमय शिवचरित्र कथा आपल्या गावागावात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकदा तरी होणं गरजेचं आहे. तरच शिवाजी महाराज लोकांपर्यंत जातील, घराघरापर्यंत जातील. मी एक वाक्य माझ्या प्रत्येक कीर्तनात व्याख्यानात बोलत असतो. म्हणजे घरातले गणपती चौकात आले,
घरातले गणपती चौकात आले, पण चौकातले छत्रपती शिवाजी महाराज अजून घरात नाही गेले. आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती शिवाजी महाराज घरात जाणार नाही, घरातले छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत आमच्या देवघरापर्यंत जाणार नाही, आणि देवघरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार जोपर्यंत गर्भवती स्त्रीपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत पुन्हा छत्रपती जन्माला येणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज जर घराघरापर्यंत जावेसे वाटत असतील तर आता गावगावच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची संगीतमय शिवचरित्र कथा होणं गरजेचं आहे. नक्कीच महाराज, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती चर्चा करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि असाच मार्गदर्शन तुमचं इथून पुढेही आम्हाला राहील अशी विनंती करतो. धन्यवाद.